अनपेक्षित प्रेम भाग 15. जेवून सगळेजण परतीच्या प्रवासाला लागले होते. चढताना डोंगर जेवढा अवघड गेला त्यापेक्षा उतरताना अवघड वाटत होता. ओबडधोबड असलेल्या अरुंद वाटा. पायल, डोके शांत झाले ना? सूरजने चालता चालता विचारले. डोंट वरी, मी ठीक आहे. दादासाहेबांना सोनलचा राग आला असेल. तुझे दादासाहेबही काही कमी नाहीत. तुमच्या भल्यासाठीच बोलले ना? होय, मान्य आहे, पण त्यांना दुसऱ्यांना कमी समजण्याचा जो रोग झाला आहे ना, तो बरा व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही दादासाहेबांना समजूच शकला नाहीत आणि समजून घ्यायचेही नाही, निदान मला तरी. पायलचे वाक्य संपले आणि तिला चटकन जाणवले, आपल्या पायाखालचा दगड निसटलाय. आपण पडतोय. तिच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली. सूरज! सूरजने मागे वळून पाहिले आणि पाहतो तर काय, पायल घसरत होती. तो जाम घाबरला. तो मोठ्याने ओरडला, पायल! त्याच्या आवाजाने सगळ्यांनी तिकडे पाहिले. पायल ओरडत होती, सूरज प्लीज हेल्प. ती घसरत खाली चालली होती, दरीकडे. महेंद्रसिंहने पाहिले, पण त्या क्षणी तोही तिला मदत देऊ शकत नव्हता. पायल घसरत बरीच खाली गेली होती. पूर्ण उतार असलेला तो भाग, तेथून खाली उतरणेही धोक्याचे. सर्वत्र गोंधळ माजला होता. पायल आता दिसेनाशी झाली होती. तिचा आवाजही दूर दूर जात होता. खाली भयानक दरी होती. काय करावे कोणालाच सुचत नव्हते. सगळेजण महेंद्रसिंहकडे अपेक्षेने पाहत होते. महेंद्रसिंहने क्षणात काही निर्णय घेतला. त्याने घाईघाईने म्हादूकडून त्याचे जॅकेट घेतले. अंगात चढवत तो म्हणाला, तुम्ही सगळे म्हादूबरोबर घरी निघा. इथे थांबून काही उपयोग नाही. त्यावर येणे शक्य नाही. मी त्यांचा शोध लावतो. महेंद्रसिंह खाली उतरू शकत नव्हता. त्यानेही घसरतच खाली जाण्याचा निर्णय घेतला. दादासाहेब, पायलला सांभाळा. दादासाहेब, तिचे काय झाले असेल? दादासाहेब प्लीज, दोघी सुरक्षित या. प्रत्येक जण काही ना काही ओरडून सांगत होते. महेंद्रसिंह घसरत होता. त्याला स्वतःला सांभाळणे शक्य होत नव्हते. आता सगळे देवाच्या हातात आहे हे तो जाणून होता. धडपडत घसरत तो स्पीडने खाली जात होता. हातापायला खरचटत होते. त्याला कशाची पर्वा नव्हती. पायल कुठे, कशी असेल हेच विचार त्याच्या डोक्यात होते. वाचवा, हेल्प. पायलचे शब्द त्याच्या कानांवर पडले. त्याने जवळच्या झाडाला पकडले आणि त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले. पायल, पायल. त्याच्यापासून बऱ्याच दूर झाडात अडकलेल्या पायलपर्यंत त्याचा आवाज गेला. घाबरून गलितगात्र झालेल्या पायलला त्या आवाजाने थोडासा दिलासा मिळाला. मी इथे आहे, झाडाला अडकले आहे. पायलचे शब्द महेंद्रसिंहला ऐकू आले. त्याने सभोवार पाहिले, पण त्याला झाडांशिवाय काही दिसत नव्हते. तुम्ही लवकर या, प्लीज लवकर या, पायल काळगुतीने म्हणाली. मला तुम्ही दिसत नाहीत. खाली खूप खोल दरी आहे. दरी तर आहेच खाली, पण मी तुम्हाला कोठे आणि कसे शोधू? प्लीज इथे या. माझा हात खूप दुखावला आहे. मी खाली पडेन, प्लीज. पायल रडत होती. त्याला तिचा आवाज येत होता. ती जवळच आहे हे एक बरे. ती खोल दरीत गेली नाही. देवाचे आभार मानले त्याने. पण तिच्यापर्यंत जाणेही खूप धोक्याचे होते. झाडाचा आधार सोडला तर आपण खालीच घसरत जाणार हे तो जाणून होता. त्याने खिशातून दोर काढला, झाडाला घट्ट बांधला आणि तो ओरडून म्हणाला, पायल, तुम्ही काहीतरी बोलत राहा. मला तुमचा आवाज आला पाहिजे. त्याशिवाय मी तुम्हाला शोधू शकणार नाही, समजले? येस, आय अंडरस्टँड. पण तिला समजेना आपण काय बोलत राहायचे. खाली नजर गेली की गरगरायला होते आहे. देवा रे, या संकटातून सोडव मला. पायल मनोमन देवाचा धावा करू लागली. पायल, पुन्हा महेंद्रसिंहचा आवाज घुमला. हा, मी बोलते मी इथे या झाडात अडकले आहे. या झाडाचे शतशः आभार. या झाडाला मी अडकले नसते तर खोल खोल दरीत गेले असते. माझी हाडेही कोणाच्या नजरेस दिसली नसती. तुम्ही लवकर या. मला तुमचा आधार वाटू लागला आहे. तरीही मी यातून सुखरूप सुटेन हा विश्वास वाटत नाही. मला माझे आयुष्य जगायचे आहे. घरी माझी मम्मी, पप्पा, दादा माझी वाट पाहत असतील. जर मी यातून वाचले नाही तर त्यांना केवढा धक्का बसेल. माझ्या घरी माझ्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. डॉक्टर प्रसाद बरोबर लग्न करून मला लंडनला जायचे आहे. लंडन बघण्याचे माझे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. पायल डोळे झाकून मोठ्याने बोलत होती. मनातले सगळे तिच्या शब्दातून बाहेर पडत होते. तिला एकच माहिती होते, आपल्याला मोठमोठ्याने बोलायचे आहे. आपला आवाज महेंद्रसिंहापर्यंत पोहोचला पाहिजे, तरच तो आपल्याला वाचवू शकेल. कदाचित नाहीतर इथेच आपले आयुष्य संपून जाणार आहे. ती मोठ्याने बोलतच होती. महेंद्रसिंह तिच्या जवळ पोहोचला होता. तिला तेही माहीत नव्हते. ती मोठ्याने बोलतच होती, डोळे मिटून. महेंद्रसिंह दोरीच्या आधाराने तिच्या अगदी जवळ गेला. त्याने त्या झाडावर पाऊल ठेवले. तो झाडावरून तिच्या जवळ गेला. ती बोलतच होती. तो तिच्याकडे पाहत राहिला. त्याला तिच्या त्या बोलण्याचे कौतुक वाटले. ती जणू सारे विसरली होती. फक्त बोलायचे हेच तिच्या लक्षात होते. तिची ती बडबड ऐकून त्याही स्थितीत महेंद्रसिंहच्या चेहऱ्यावर हसू आले.
तो पुढे झाला. त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला. त्याच्या त्या स्पर्शाने ती भानावर आली. तिने डोळे उघडले. जवळ महेंद्रसिंहला पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने एका हाताने त्याला गच्च पकडले. पायलची ती अवस्था पाहून महेंद्रसिंहलाही वाईट वाटले. तो म्हणाला, घाबरू नका, आम्ही तुम्हाला सुखरूप नेऊ. महेंद्रसिंहच्या त्या शब्दांनी दुखावलेला हात, खरचटलेले शरीर सारे विसरली पायल. तिला खूप बरे वाटले. तुमचे नशीब म्हणून तुम्ही या झाडात अडकलात. हो, या झाडाचे उपकार झालेत माझ्यावर. महेंद्रसिंहने आजूबाजूचे निरीक्षण केले. जवळपास चांगली जागा नव्हतीच. मी आता डाव्या बाजूने आलो. तिकडेही चढण्या किंवा उतरण्याची जागा नाही. आपल्याला दोरीच्या साहाय्याने पुढे जावे लागेल. मला नाही जमणार. प्लीज प्रयत्न करा. छे, माझा हातबीत सुटला तर सरळ पातळात जाईन मी, पायल घाबरून म्हणाली. त्या भीतीने या झाडावर किती वेळ बसणार आणि ते योग्य आहे का? पण खरेच नाही जमणार मला. आपल्याकडे अजून बराच वेळ आहे जागा शोधायला. अंधार झाला तर मात्र खूप अवघड होईल. पायलला रडूच आले. ती रडता रडता म्हणाली, मी आता इथून जिवंत काही घरी जाणार नाही. असे म्हणू नका, आम्ही आहोत ना. फक्त थोडा प्रयत्न करा. मी काहीच करू शकणार नाही. मला जमणार नाही. पायलचे वाक्य ऐकून महेंद्रसिंह वैतागलाच. असे हातपाय गाळून काही होणार आहे का? बरे, ठीक आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे गृहीत धरू. तुम्ही इथे मरणार आहात. मरायचेच आहे तर मग जिवंत राहण्याचा थोडा प्रयत्न तरी करून बघा. कदाचित मरण टळेल. समजले? हो, पण मला सगळं अवघड वाटते आहे. खाली नुसती नजर गेली तरी डोळे गरगरायला लागतात. तुमच्याप्रमाणे मलाही सर्व अवघड आहे. मुळात हेच समजेनासे झाले आहे की कोणत्या बाजूला जाऊया, कुठून वाट मिळेल. एखादी पायवाट आणि इथे शक्य तरी आहे का? वाट म्हणजे सपाटीला जाण्याचा मार्ग. इथे खाली खोल जाऊन काय साधणार आहे? बुडत्याचा पाय खोलात म्हणतात, तीच अवस्था आपली होणार आहे. बाप रे, म्हणजे तुम्हालाही या जागेची ओळख नाही? कधी दरीत घसरून पडलो नाही, तेही अशा अवघड आणि घनदाट दरीत. गालातल्या गालात हसत महेंद्रसिंहने पायलला टोमणा मारला. झाले तर मग माझी उरली सुरली आशाही मावळली. निराश होत पायल म्हणाली, तुम्हाला निरुत्साही करणं हा माझा उद्देश नाही. हे सर्व मी एवढ्यासाठी सांगितले की तुम्ही मला मदत करावी, माझ्यावर विश्वास ठेवावा आणि मी सांगतो तसेच करावे. समजले. आता तर माझ्या पुढे दुसरा कुठलाच पर्याय नाही. नाईलाजाने पायल म्हणाली, मनाची तयारी करा. येईल त्या प्रसंगाला सामोरे जायचे. मी तुम्हाला एवढेच वचन देतो, मी तुम्हाला एकटे सोडणार नाही. म्हणजे मी काहीच करू शकले नाही तर माझ्याबरोबर मी मरेपर्यंत राहणार? प्लीज असं बोलू नका. तिच्या ओठांवर बोट ठेवत महेंद्रसिंह म्हणाला, सांगा ना, राहणार ना? त्यांचा हात हातात घेऊन काकुळतीला येत पायलने विचारले. तिच्या डोळ्यात पाणी तरळले होते. तिची अवस्था पाहून महेंद्रसिंहला वाईट वाटले. तो म्हणाला, तशीच वेळ आली तर तुमच्याबरोबर मीही. पटकन त्याच्यावर तोंडावर हात ठेवीत पायल म्हणाली, पुढे काही बोलू नका. माझ्यासाठी एवढे बोललात तेच खूप झाले. आता मला तुमच्यासाठी तरी प्रयत्न करायला पाहिजेत. पायल हसत म्हणाली, तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. प्रॉमिस. चला तर मग इथून पुढचा प्रवास सुरू करू. पायलमध्ये झालेला बदल महेंद्रसिंहला दिलासा देऊन गेला. त्याने दोरी पायलच्या कमरेला घट्ट बांधले. पुढे कसे कसे जायचे हे त्याने समजावून सांगितले. देवाचे नाव घेऊन दोघांनी त्या झाडाचा आसरा सोडला. पुढचेच पाऊल घसरल्याने पायल ओरडली, आई ग. तिला हाताचा आधार देत महेंद्रसिंह म्हणाला, असेच पाय घसरणार आहेत. स्वतःला सावरतच पुढे जायचे आहे. त्यानंतर 3 तास ते प्रयत्न करीत होते. महेंद्रसिंहला कुठलाच मार्ग सापडला नव्हता. दोघेही दमले होते. अंगाला जागोजागी खरचटले होते. पायलचा ड्रेस मागच्या बाजूला फाटला होता. तिला त्यामुळे जास्तच अवघड वाटत होते. पाठीला असलेल्या सॅकमधून ती पडली तेव्हा काही सामान पडले होते, पण अजूनही ती थोडीफार जड होती. म्हणजे एखादा ड्रेस त्यामध्ये असण्याची शक्यता होती, पण ती चेंज करू शकत नव्हती. दोघेजण विश्रांतीसाठी झाडाचा आधार घेऊन थोडा वेळ थांबले होते. मला तहान लागली आहे. माझ्या जॅकेटमध्ये बाटली असेल, पण पाणी अक्षरशः एक घोटच प्यावे लागणार आहे. चालेल? महेंद्रसिंहने जॅकेटच्या एका खिशाची चैन ओढली. एक बाटली बाहेर काढली. पाण्याने भरलेली बाटली समोर दिसताच पायलने ती घेतली. ती पाणी पिऊ लागली. बाटली निम्मी झाली आणि महेंद्रसिंह म्हणाला, मलाही थोडे पाणी पाहिजे. पायल ओशाळली. त्याने सांगूनही आपण पाणी जास्त प्यायलो. सॉरी. असू दे, तहान लागली आहे तुम्हाला. तुम्ही तरी काय करणार? महेंद्रसिंहने एक घोट पाणी घेतले. बाटली पुन्हा खिशात ठेवली. मला वाटते विश्रांती खूप झाली. निघूया? हो, निघूया. पुन्हा दोघांची कसरत सुरू झाली. 1-2 वेळा पायल खोल दरीत जाता जाता वाचली. म्हणजे महेंद्रसिंहने वाचवले. ते घसरत होते, पडत होते,
उठत होते. संध्याकाळ झाली होती. महेंद्रसिंहला काळजी लागली होती. अंधार होण्यापूर्वी त्याला योग्य दिशा, योग्य जागा सापडायला पाहिजे होती. पण कुठेच काही तसे दिसत नव्हते. अथांग समुद्रात दिशाहीन झालेल्या गलबतासारखी त्यांची अवस्था झाली होती. कुठे जायचे, किती जायचं, कसे जायचे काहीच समजत नव्हते. आपण उलट्या दिशेने तर जात नाही ना? पुढे जाऊन पुन्हा खोल खोल दरीचाच रस्ता असेल तर? तो मनातून डळमळला होता. पण पायल समोर बोलून दाखवत नव्हता. पायल त्याला सारखी विचारित होती, अजून किती असे चालायचे? पण तिच्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नव्हते. आता संध्याकाळ ढळू लागली होती. थोड्याच वेळात अंधार होणार होता. पायलही मनातून घाबरली. दोघे पुढे जात होते. डोंगराचा उतार भयानक होता. वर आकाश, खाली दरी आणि झाडांचा आधार घेत चाललेली ही दोघे. बाकी सारी भयान शांतता. पायल, ती कपार बघा. आपल्याला आजची रात्र तेथेच काढावी लागेल. तेथे? हो, चला पुढे त्या कपारीजवळ जाऊया. दोघे कपारीजवळ आले. अहो, पण आपण इथे कसे राहणार? अर्ध्या तासात पूर्ण अंधार होईल. पुढची वाट दिसणार नाही. पायाखालची वाट कळणार नाही. या भागात जास्तच उतार लागलाय. आत्ताच आपले प्रत्येक पाऊल घसरायला लागले आहे. या परिस्थितीत ही कपारच आपल्याला निवडायला पाहिजे. पण ते कसे शक्य आहे? महेंद्रसिंह पुढे झाला. त्याने कपारीजवळची झुडपे चाकूने कापून काढली. आत डोकावत तो म्हणाला, मला वाटले होते त्यापेक्षा चांगली जागा आहे. तुम्हाला विश्रांती घेता येईल. पायल हळूहळू कपारीजवळ गेली. तिनेही डोकावून पाहिले. आत थोडीफार जागा होती जिथे ते दोघे बसू शकत होते. महेंद्रसिंहचे म्हणणे पायलला पटले. ठीक आहे, तुम्हाला योग्य वाटतोय तो निर्णय घ्या. या तर आतमध्ये. त्याने पायलला हात दिला. पायल पुढे झाली. बसा आता निवांत. पायल बसली. कित्येक तासानंतर ती बसली होती. तिला खूप बरे वाटले. तिने डोळे मिटून घेतले. विचारांची चक्रे फिरतच होती. आपण डोंगरावरून घसरलो आणि त्या क्षणी वाटले संपला आपला अवतार. हातापायातली ताकदच गेली होती. त्या झाडामुळे अडकलो. वाटले वाचलो. पण खाली नजर गेली आणि लक्षात आले खाली आहे खोल खोल दरी. झाडावरून उतरण्याचा प्रयत्न केला तर सरळ दरी होती नव्हती. तेवढी वाचण्याची आशा फेल ठरली. आपण वरच्या आपल्या मित्रांना हाका मारित होतो. पण आपला आवाज त्यांच्यापर्यंत जात नव्हता. खूप खूप घाबरलो होतो आपण. आणि मग काही वेळाने आपल्या नावाचा गजर ऐकला. महेंद्रसिंहचा आवाज होता तो. आणि मनात आशेचे लाखो दीप उजळून गेले. आणि मग त्यांच्या सांगण्यावरून आपण मोठ्याने बडबडत राहिलो. काय बोललो हे आता आठवत देखील नाही. पण आपण बोलत होतो. बोलायचे एवढेच लक्षात होते. महेंद्रसिंह आपल्याजवळ कधी आले हेही कळले नाही. त्यांनी आपल्या ओठांवर हात ठेवला आणि आपण डोळे उघडले. त्यांना आपल्याजवळ पाहून केवढा आनंद झाला आपल्याला. पण जर महेंद्रसिंह आपल्याला वाचवायला आले नसते तर त्या विचारांनीही तिचे अंग शहारले. स्थिर नजरेने तिच्याकडे पाहणाऱ्या महेंद्रसिंहाच्या ते लक्षात आले. त्याने विचारले, कसला विचार करता आहात? भानावर येत पायल म्हणाली, आजच्या दिवसाचा. असला दिवस देवाने माझ्यासाठी लिहून ठेवला असेल याची अंधुकशीही कल्पना नव्हती मला. भविष्याची कोणाला कल्पना असते? म्हणून तर आयुष्यात वेगवेगळे रंग येतात अचानक, अनाहूतपणे. एवढ्याशा जागेत रात्र कशी काढायची? रात्रीत माझा डोळा लागला आणि मी खाली पडलात तर बिना तिकीट एकदम वर जाल, हसत महेंद्रसिंह म्हणाला. घाबरू नका, आम्ही आहोत ना, तुम्हाला खाली पडू देणार नाही. थँक्स, माय प्लेजर. श्रोतहो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.